जनतेच्या हितासाठी आपण एखाद्याला निवडून देतो आणि त्यातच मिळून एक सरकार बनतं. म्हणजे आपण काहीतरी विश्वास ठेवतो सरकारवरती आणि निवडून देतो. आता सध्या काय झाले सांगतो, गरिबांचे सध्या खूप हाल व्हायला लागलेत. कारण आपल्याला आता सध्या काल मी गॅस विषयी बोललो होतो की गॅस बंद झालेला आहे, द्यायचं वाटप होत नाहीये. आणि आता पेट्रोल पंप सुद्धा बऱ्याच ठिकाणचे बंद होत आहे, पेट्रोल भेटत नाही. परंतु ज्याच्याकडे पैसा आहे तो स्टॉक करून ठेवत आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा अन्य कोणतीही गोष्ट. प्रत्येक गोष्ट, जेवणाची गोष्ट सुद्धा महाग होत आहे आणि प्रत्येक श्रीमंत लोक हे स्टॉक करून ठेवत आहेत. पण गरिबाने काय करायचं, त्यांच्याकडे पैसे नसतात आणि काम केलं तर पर्याय नाही. आणि काम करायचं म्हटल्यावर पुण्यात राहून गॅस लागतो पोटासाठी खायला, ती सुद्धा सध्या प्रत्येक जणाला भेटत नाहीये. आणि गॅस बुकिंग करून सुद्धा 10-15 दिवस वाट पाहावी लागते. म्हणजे तुम्हीच सांगा, 15 दिवस कोणी उपाशी तर नाही म्हणणार, पण ब्लॅकने घ्यावंच लागेल ना. आणि हे कुठंच थांबत नाहीये सध्या. आणि याविषयी कुठलीच हेल्पलाईन सुद्धा काम करत नाहीये. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.